शुभ मी महायोगी प्रेम आपणा सर्वांचे हृदयपूर्वक स्वागत करतो. सुस्वागत. सो आपले 5 अध्याय संपलेले आहेत. आज 6वा अध्याय सुरू होईल. कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. यस. महायोगी आपण 5व्या अध्यायामध्ये बघितलं कर्मविज्ञान युगमध्ये की सती धर्माच्या आश्रयाने स्त्री ही पतीमध्ये तन्मयता प्राप्त करते आणि त्याच्यामुळे ती बहुकालापर्यंत वेगवेगळे सुख हे भोगत राहते आणि त्याच्यानंतर ती नारी योनीतून मुक्त होऊन एका उन्नत पुरुष योनीमध्ये जाते आणि त्यानंतर ती एका नित्य कैवल्य पदाला प्राप्त होते. तर प्रश्न असा आहे की ती जे आहे की स्त्री मधून योनीतून मुक्त होऊन ती उन्नत पुरुष योनीला प्राप्त होते आणि त्यानंतर मुक्त कैवल्य पदाला ती प्राप्त होते, असं कधी होतं? आणि ती डायरेक्ट स्त्री योनीतून मुक्त होऊन एका नित्य कैवल्य पदाला प्राप्त होते, असं कधी होतं? ऍक्च्युली त्याचा अर्थ असा आहे की स्त्री आणि पुरुष, प्रकृती आणि पुरुष असे जे 2 भेद आहेत त्याच्यामध्ये पुरुष तत्व म्हणजे आत्मा म्हणण्यात आलेला आहे. तर जेव्हा स्त्री आपलं पवित्रता राखून पतीमध्ये तन्मयता प्राप्त करते तेव्हा ती पुरुष तत्वामध्ये उन्नतमध्ये होते, म्हणजे ती आत्म्याच्या स्तरावरती उन्नत होते आणि ती आत्म्याच्या स्तरावर उन्नत होऊन मग मुक्ती प्राप्त होते. स्त्री ही जिवंतपणेच मुक्ती प्राप्त करते. आता जनरली लोकांना मुक्ती प्राप्तीसाठी तपस्या करावी लागते, आराधना करावी लागते, भक्ती करावी लागते. एखादी स्त्री आपलं सतीत्व राखून जेव्हा फक्त पतीच्या प्रती समर्पित आहे, तेव्हा सुद्धा ती मुक्ती प्राप्त करू शकते. ती त्या पुरुष तत्वाला प्राप्त करू शकते. पुरुष तत्व म्हणजे आत्मा. आम्ही पुरुष सुद्धा पुरुष तत्वालाच प्राप्त करतो. तर ती तिथून असा तो त्याचा ऍक्च्युअली अर्थ आहे. त्याच्यामुळे ती जिवंतपणेच किंवा तिला पुनर्जन्म हा विषय तिथे येत नाही. आलं लक्षात? येस महायोगी. अजून एक प्रश्न आहे. हं. महायोगी, आपण काल काल बघितलं की सत्वगुणाची जी तिसरी अवस्था आहे ती एक मुक्तिविधायक अवस्था आहे आणि त्याच्यामध्ये एक द्वंद्वत्व, शक्तिमूलक आणि राग आणि द्वेष यांचा आपण ह्या संकुलाचा कर्म ह्यांचा त्याग करून कर्म नित्य करायला पाहिजे. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण बघितलं की राग आणि द्वेष यामध्ये विमुक्त होऊन द्वंद्वाधीत पदवीचा लाभ करून आपण निष्काम कर्म वगैरे ते करायला पाहिजे. तर त्याचा लाभ कसा करायचा? द्वंद्वाधीत पदवीचा याचा अर्थ लाभ. आहे की तुम्ही राग, रोष सगळं सोडून देऊन द्वंद्व म्हणजे काय? हे आहे किंवा हे नाही. हे वेगळं आहे, ते वेगळं आहे. ठीक आहे. या सगळ्यांच्या भेदातून बाहेर पडून एकतत्वाला प्राप्त करणं. तरच आपण निष्काम कर्मयोग करू शकतो ना. होय. तो त्याचा लाभ आहे. ओके. त्याचा त्याग हाच लाभ आहे. हां. त्याचा त्याग हाच लाभ आहे ना. हो. धन्यवाद महाराज. गंमत काय आहे की आपल्याला सगळंच राखून आपण लाभ नाही प्राप्त करू शकत. नाही. येस. आनंद साहेब. कर्तव्य कर्म म्हणजे आपले स्वाभाविक कर्म काय? कर्तव्य कर्म म्हणजे आपण समजा आता संसारी आहोत, तर आपले कर्तव्य कर्म काय आहेत, की आपण कुटुंबाचं पालन-पोषण करणं. त्याच्यामध्ये मुलांना संस्कार देणं. घराला व्यवस्थितरित्या सांभाळणं, एकजूट ठेवणं, हे आपल्या कर्तव्य कर्मामध्ये येतं, की जे प्रत्येकालाच करायचं आहे खरं तर.
फक्त कर्तव्य कर्म त्याला काय म्हणतात, कारण त्याच्यामध्ये आपल्याला त्या चांगल्या गोष्टी जोपासायच्या. लोकांना असं वाटतं मी पैसे कमवतो आहे आणि लोकांना पैसे पुरवतोय फॅमिलीला, तर ते कर्तव्य कर्मात येतं, तर ते तसं नाहीये. पैसे कमवून फॅमिलीला पैसे देणं म्हणजे कर्तव्य कर्म नाहीये. कर्तव्य कर्माचा अर्थ आहे सगळ्यांना एकजूट बांधून ठेवणं, सगळ्यांना संस्काराच्या ज्या उच्च स्तरावरती घेऊन जाणं, सद्विचार, सद्भावना, सत्कर्म या रस्त्यावरती त्या प्रत्येकाला स्थित करणं, हे आपलं कर्तव्य कर्म. आणि हे करत असताना फक्त माझी बायको अन् माझा पोरगा, माझी आई अन् माझे बाबा पण असायला त्यात. आता दुसरं एक कर्मयोगीची व्याख्या. कर्मयोगीची नेमकी आपल्याला व्याख्या कशी करता येईल? कर्मयोगी कर्मयोगीचा बन. येस. कर्मयोगीचा अर्थ असा आहे, की कर्मामध्ये लीन राहणं, कर्माला आपलं कर्तव्य मानणं आणि कर्म हीच पूजा मानणं. तो आपल्या आयुष्याचं जे ते काही ध्येय आहे, त्या ध्येयावरती स्थित होणंच म्हणजे कर्मयोगी बनणं आहे. ध्येयावर स्थित. ध्येयावरती स्थित राहणं म्हणजे कर्मयोगी बनणं आहे. म्हणजे जसं माता देवतांना म्हणतात, की तुमच्याजवळ रस्ता आहे. तुम्ही हा यूज करा किंवा तो यूज करा. ॲक्चुअली देवतांचं कर्म काय आहे? त्यांनी कोणता मार्ग निवडायला पाहिजे? ध्येयावर स्थित. त्यांचं ध्येय त्यांचं काय त्याचं आहे, की जे जीव आहेत त्यांचं कल्याण त्यांचं करणं रक्षण करणं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी रत राहणं. पण काय करता आता आपण ज्या बऱ्याच कहाण्या बघितल्या त्याच्यामध्ये काय आहे, की इंद्र असं त्या अप्सरांच्या नृत्यांमध्ये लीन राहतो आणि मग ते कर्तव्य कर्म सोडून देतो. सगळ्या देवता त्याच्यामध्ये लीन राहतात. इकडे काय चालू आहे काही घेणं-देणं नाही. आणि म्हणून त्यांना सुद्धा ते जेव्हा कर्म करत नाही, तर त्यांना सुद्धा ते भोगावं लागतं. एखादा राक्षस येतो, आक्रमण करतो, यांना स्वर्गातून बाहेर हाकलतो. हे दारोदारी भटकत बसतात. ब्रह्मदेवाजवळ जातात, "आम्हाला वाचवा, आमचा स्वर्ग द्या." मग विष्णूंजवळ जातात, "आमचा स्वर्ग द्या." शिवांजवळ जातात, "आमचा स्वर्ग द्या." आता शेवटची पायरी संपल्यानंतर कुठे जातील? ते सुद्धा आपल्या कर्मांचा जर त्याग करतील, तर त्यांना सुद्धा ते भोगावं लागेल. सो कर्मयोगी काय आहे? आपल्या कर्मांवरती फोकस करतो. हे त्याचं ध्येय आहे. त्याच्यावरती फोकस करून पुढे जाणाराच कर्मयोगी. म्हणजे त्याच्यासाठी मग आपल्याला काही स्तुती मिळतेय का? आपल्याला काही आउटपुट मिळतंय का? आपल्या विरोधात कोणी जातंय का? या सगळ्या गोष्टींची तमा न बाळगता आपल्या कर्तव्यावर स्थित राहणं. जे राजा हरिश्चंद्र त्याच्या जीवनाचं ध्येय होतं सत्य. तो सत्यावरती स्थित राहिला. मग त्याच्यासाठी त्याला बऱ्याच गोष्टीचं बलिदान द्यावं लागलं, ते त्याने दिलं. तो कर्मयोगी आहे. म्हणजे इतर कोणत्याही परिस्थितीमध्ये समजा ज्ञानेश्वर महाराज आहे. त्यांना लोकांनी त्या चारही भावंडांना इतका त्रास दिला, तरी सुद्धा त्यांनी आपलं कर्म काय आहे? सगळ्यांविषयी चांगला विचार करणं, आपल्या शक्तींना नियंत्रित ठेवणं, जगत कल्याणासाठी ज्ञान प्रदान करणं, एक ग्रंथ लिहिणं, त्यात त्यांनी ते पसायदान लिहिलं, "जो जे वांछेल ते ते लाभो." आता जे लोकं त्रास देतात त्यांना असं कोणी म्हणू शकतं का? तुला जे पाहिजे ते मिळव. ते कर्तव्य कर्म, ते कर्मयोगी. की लोक आपल्याशी कसेही वागो, आपल्याला त्यांच्याशी चांगलंच वागायचं आहे. हे कर्तव्य कर्म. कारण आपण ते ठरवलेलं आहे. ते आपलं कर्तव्य कर्म. एका कुटुंब प्रमुखाने निपक्षरित्या कुटुंबातल्या सदस्यांचं एका पर्टिक्युलर व्यक्तीचा साथ न देता, जे योग्य आहे त्याचा साथ देणं, हे कर्मयोगीचं लक्षण. म्हणजे जसं श्रीकृष्णाने
द्वारकेला वाचवण्यासाठी स्वतःच्याच मुलाचा वध हम्म. केला. ते कर्तव्य कर्म आहे. आणि तिथं जर कृष्णाने स्वतःच्या मुलाला वाचवलं असतं, तर ते कर्तव्य कर्म नाही. नाही. कर्मयोगी म्हटलंच गेलं नसतं श्रीकृष्णाला. कृष्णाने कर्माला व्हॅल्यू दिली, ना की फॅमिलीला व्हॅल्यू दिली. फॅमिलीला कृष्ण व्हॅल्यू देत नव्हते का? देत होते. तेच होते. हो. हो. पण त्या फॅमिलीतला एक सदस्य असा होता, की जो उलट फॅमिलीचाच नाश करायला निघाला होता. म्हणून कर्तव्यामध्ये काय आहे, की त्याचा नाश करणं गरजेचं आहे. फॅमिलीही सुरक्षित राहील आणि प्रजा पण सुरक्षित राहील. कारण रोज-रोज त्याची बायको पण दुःखी होती ना, हम्म. रामची. हम्म. मग कृष्णाची सुनबाई पण रोजच त्रास भोगत होते. त्याच्यापेक्षा एकदाच त्रास भोगून घे, एकदाच रडून घे. तुला काय रडायचंय तितकं रडून घे. नंतर मग याच्यातून मुक्तच आहे तू. तो रोज यायचा, दारू प्यायचा, धिंगाणा करायचा. गोष्ट खतम. हे कर्तव्य कर्म झालं. म्हणजे तुम्ही म्हणजे एका व्यक्तीला वाचवण्यासाठी इतक्या कुटुंबातल्या 10 लोकांना, 4 लोकांना जर त्रास करू देत असाल, ते कर्तव्य कर्म कसं कुटुंब प्रमुखाचं? नाही तो आपलाच आहे. नाही सांभाळून घ्या. अरे पण त्या एकट्यामुळे किती लोकांना त्रास होतोय. कर्मयोगी काय आहे, जे कर्म त्याचं आहे त्याच्यावरती फोकस करणारा. हम्म. कर्मावर लक्ष ठेवणारा हां, निपक्षरित्या हां, निपक्षरी. हा. तो कर्मयोगी. तिसरं एक आहे त्रिताप कोणते आहेत? त्रिताप हा. ते हे आपण म्हणजे अ, रजतम सत्वाचे गुणाचे हे प्रकार आहेत का ते? नाही. ते तर गुण आहेत. हा मग ताप. अधिदैव हा हा. आठवताय? हो. आध्यात्मिक, हा. ते अधिदैव त्रिताप आहे. अधिभौतिक. अच्छा. अधिभौतिक, अधिदैव आणि आध्यात्मिक. आध्यात्मिक. बरोबर. हे त्रिताप आहे. आठवताय? झालंय आपलं हे. हो, झालेलं आहे. आधिभौतिक म्हणजे काय? अधिदैविक म्हणजे काय? आणि आध्यात्मिक म्हणजे आधी काय? हे अधिदैविक आता थोडस रिमाइंड करावं लागेल. भौतिक, अधिदैविक आहे. शक्तिगीतेमध्ये पण आहे. आपण ते आधी घेतलाय, शिवसंहितामध्ये पण बघितलंय. घेतलेला बऱ्याच आहे. ठिकाणी आहे. हो ते हो. त्रिताप आहे. त्रिताप. म्हणजे आता अधिदैविकमध्ये काय येतं किंवा अधिभौतिकमध्ये काय येतं किंवा आध्यात्मिकमध्ये आध्यात्मिक मध्ये काय आहे? ते 3 ताप आहे. त्रिताप. ओके. येस. महायोगी जेव्हा मनुष्याची कर्तव्य परायणता मोठ्या लेवलवर किंवा विस्तृत लेवलवर वाढत जाते तेव्हा त्याची निष्काम मत परायण शक्ती तेवढी मोठी विस्तृत होत जाते का? ते तर त्याच्यावरती आहे की तो ते विस्तृत करतो की संकुचित करतो. तो तो आता विस्तृत करून हे बघा, कर्म करत असेल तर आपल्या कुटुंबाला सांभाळणं हे कर्तव्य निष्ठता सीमित आहे. बरोबर आहे. पण तुम्ही एक राजा बनून प्रजेला सांभाळणं हे कर्तव्य निष्ठता खूप मोठी आहे. आणि तुम्ही अशा एका ध्येयावरती निघणं ज्याच्यामध्ये जगत कल्याण आहे, ते तर फारच मोठं आहे. जसं आता माझं ध्येय काय आहे, की जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमधलं प्रेम जागृत करणं आणि त्याला मोक्ष देणं. आता हे वैश्विक ध्येय आहे. हे छोटं नाहीये, खूप मोठं आहे. आणि विशेष म्हणजे हे कठीण पण आहे. का? कारण हे स्वतःवर अवलंबून नाहीये. त्याच्यासाठी समोरच्या लोकांचं तेवढंच योगदान आवश्यक आहे. तर ते शक्य आहे. मी कितीही मेहनत घेतली, मी कितीही एफर्ट्स केले, पण जर समोरचा ते करतच नसेल, तर ते शक्यच नाहीये. आणि एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही टिकून राहणं, हे खूप व्यापक आहे. हे खूप मोठं आहे. की तुम्हाला त्याचा चित्कार येत नाही. अरे काय ज्यांच्यासाठी करतोय त्यांनाच त्याची किंमत नाही, तर मी कशाला करत बसू? तर हे कर्मयोगात नाहीये.
हा लोभ योगात येणारा प्रकार आहे, की बाबा माझ्या कामाची व्हॅल्यू लोकांनी केलीच पाहिजे, माझी स्तुती केलीच पाहिजे, मला तेवढं फॉलो केलंच पाहिजे. हा लोभ योग झाला. कर्मयोग कुठे झाला? म्हणजे कोणत्यातरी हव्यासापोटी, कोणत्यातरी स्वार्थापोटी, कोणत्यातरी रिटर्न अपेक्षेच्या पोटी तुम्ही करताय आणि तुम्हाला त्याचा त्रास होतो आहे. तर तो कर्मयोग नाही आणि तो निष्काम पण नाही, तो सकाम योग आहे. सकाम भावनेने आहे ना, काहीतरी पाहिजे. आता पाहिजे तर मला पण आहे. पण काय पाहिजे आहे? मुक्ती, प्रेम. आणि ते तर मी तोंड फाडून सांगतोय की ते पाहिजे. त्याच्या बॅकग्राऊंडला काय पाहिजे आहे ना, हा विषय वेगळा आहे. आणि त्याच्या बॅकग्राऊंडला जर माणसाला काहीतरी पाहिजे असेल, तर तो निष्काम नाही. कर्मयोगी नाही. तो सकाम आहे. तर तो कर्म योगी म्हणण्यापेक्षा तो फक्त कर्म करतोय स्वतःच्या फायद्यासाठी. जसं एखादा माणूस नोकरी करतोय पैशांसाठी. तो नोकरी बदलू पण शकतो. तो नोकरी सोडू पण शकतो. सातत्याने एका गोष्टीवरती टिकून राहणं विदाउट एनी एक्स्पेक्टेशन ते निष्काम कर्मयोग आहे आणि त्याची व्यापकता काही सांगता नाही येत. त्याचं ध्येय काय आहे त्याच्यावरती त्याची व्यापकता आहे. नाही का? तसं एक कुटुंब प्रमुख कुटुंबाकडून काही रिटर्न नको आहे. फक्त तो त्याचं कर्तव्य कर्म करणार आहे. प्रत्येकाला संस्कार देणार आहे. मी हिरो बनणार का व्हिलन बनणार याची तो चिंता नाही करणार. तो कर्मयोग. म्हणजे मुलगा मॅगी मागतो आहे आणि तुम्ही देत नाहीये. तर तुम्ही कर्तव्यकर्मी आहात आणि जर तुम्ही लगेच देत आहात कारण तो रडतो आहे, तर तुम्ही काही कर्मयोगी नाहीये. तुम्ही लोभयोगी आहात. मुलांना चांगलं म्हटलं पाहिजे ना, नाही दिली तर तो विलन म्हणेल आपल्याला. खराब म्हणेल तो आपल्याला आणि आपल्याला खराब कसं काय म्हणेल? मग त्याच्यासाठी आपण द्यायचं. त्यांना घाणेरड्या गोष्टी करायच्या म्हटल्या तरी त्याला सपोर्ट करायचा. कर्मयोगीचं लक्षण नाही. हे मोहयोगीचं लक्षण आहे. लोभयोगीचं लक्षण आहे, की ज्याच्यामध्ये तो काहीतरी हव्यासापोटी ते सगळं करतो. नाही, माझ्या मुलाच्या मनात माझी छवी चांगली राहिली पाहिजे. माझ्या मुलीच्या मनात माझी छवी चांगली राहिली पाहिजे. माझ्या भावाच्या मनामध्ये माझी छवी, माझ्या बायकोच्या मनामध्ये माझी छवी चांगली असली पाहिजे. मग आईला त्रास दिला तरी चालेल. कर्मयोगीचं लक्षण. माझ्या वडिलांना भूक लागलेली आहे आणि तरी त्यांना जेवण भेटत नाही आहे ना, तरी आपण भटकतोय इकडे-तिकडे. ते बिचारे उपाशी मरताय. हे कर्मयोगीचं लक्षण. कर्मयोगी काय करेल? भटकेल पण ना तिथं योग्य टायमाला पोहोचवेल पण. कर्मयोगीचं काय कर्तव्य आहे? देत नाही आहे ना बायको, स्वतः स्वयंपाक करेल, स्वतः खाऊ घालेल. हा कर्मयोगी आहे. तो रडत नाही बसणार, की बायको देत नाही, बायको देत नाही, बायको देत नाही. तर सरळ जाईल हॉटेलमध्ये घेऊन येईल. पण हॉटेलचं जर बाबांना पचत नसेल, तर हाताने बनवून देईल. तो जर म्हणेल, "नाही, मी आता हॉटेलमधून आणतो." अरे पण ते तुझ्या बाबाला पचत नाही ना. त्याला घरचं पाहिजे. त्याला ताजं पाहिजे. जुन्या लोकांना कसं वेळेवर ताजं लागतं. जुन्या लोकांना कशाला आपल्यालाही त्याचीच गरज आहे. आपण दीड शहाणे. गंमत ही आहे. ते कर्मयोगीचं लक्षण. ते तर स्वतः मैदानात उतरा मग. जर तुम्ही कोणी करत नाही, तर त्यांच्या नावाने किती दिवस दोष देणार? नाही का? मग काही-काहींच्या जीवनात तो एक येतो, बायको का आई? का बाबा? तुम्ही काय निवडाल? तुमचं कर्तव्य कर्म काय आहे? इकडे आड, तिकडे विहीर. इकडे तुम्ही 7 फेरे घेतले, तिकडे ज्यांच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे डायरेक्ट. तुमच्या अस्तित्वच ज्यांच्यामुळे आहे. ते महत्वाचे, की तुम्ही जिंच्यासोबत 7 फेरे घेतले ते महत्वाचे. त्यांच्यामुळे अस्तित्वच आहे. तेच अस्तित्व महत्वाचं. आहे. तो प्रायोरिटी फर्स्ट काय आहे? आई-बाबा. मग आई. सेकंड प्रायोरिटी पत्नी. मग तिच्यामध्ये
निवड करायची झाली तर आई वडिलांचीच निवड, आणि मग आई वडील जेव्हा जातील तेव्हा मग तुला यायचं तर ये, तोपर्यंत नाही शक्य. मला सोड, म्हणजे ज्यांच्या अस्तित्वामुळे माझं अस्तित्व आहे त्यांचा त्याग करणं म्हणजे शेवटी माझी मुलं सुद्धा भविष्यात माझा त्याग करतील मग, नाही का? कोणत्या तरी येणाऱ्या पोरगीसाठी काय? मग ते चालेल का? ती चालेल का? बायकोला हाच प्रश्न असणार आहे ना. समजा मी प्रश्न विचारेन, "तुला चालेल का तुझ्या पोऱ्यानं तुला असं रस्त्यावर सोडलं?" नाही ना. जर त्याचं उत्तर हो असेल, तर गोष्ट वेगळी, आणि नो असेल तर गोष्ट वेगळी. राइट? मग ते म्हणते, "माझा पोरगा सोडेलच कशाला?" जर एवढा कॉन्फिडन्स, तुझं पोरगं अजून बरं काही मोठं झालं नाही आहे, तर माझ्या माय-बापांना केवढा कॉन्फिडन्स पाहिजे, की माझा पोरगा सोडेलच कशाला, नाही का? अजून आपलं पोरगं छोटं आहे, त्याला अजून वाढवलं नाही, काबिल बनवलं नाही. त्याच्यावर जर एवढा कॉन्फिडन्स आहे, तर जो काबिल बनलेला आहे त्याच्यावर केवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे आई-वडिलांना. संस्कारांचा खेळ आहे हा. फर्स्ट प्रायोरिटी काय येते आपली? आणि आताच्या काळात हे खूप चालतं. तुम्हाला दोघांपैकी एकाची निवड करायची, आणि याचं कारण पण तिचे माय-बाप असतात. हे इंटरेस्टिंग फॅक्ट. तो हा एवढा मोठा दोष आहे, की ज्याची क्षमा नाहीये. खूप मोठा दोष आहे हा. आणि त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही. की एक आई आपल्या मुलीला सांगते, की "तू तुझ्या नवऱ्याला त्याच्या आईपासून वेगळं कर." याच्यापेक्षा मोठं पाप काय आहे? आणि लोकं म्हणतात, "आम्ही तर काही कोणाचं काही बिघडलं नाही." अच्छा? रोजच बिघडताय तुम्ही कोणाचा तरी संसार. काय म्हणता तुम्ही, आम्ही काही पाप करत नाही? मुलाचा आई असो का मुलीची आई असो, मुलाचे वडील असो का मुलीचे वडील असो, याच्यात काही भेदभाव नाहीये. ते पाप आहे तर पापच आहे. ते आहे. इकडचा पक्ष करो का तिकडचा पक्ष. समजलं? मुलीच्या आई-वडिलांपासून पण मुलीला वेगळं करण्याची गरज नाहीये मुलावाल्यांना. पण गंमत त्याच्यात एक अशी आहे, की मुलीचं कन्यादान झालंय. त्याच्यामुळे मुलीवरती आई-वडिलांचा अधिकारच नाही. हो. आणि मुलीचं कुळच बदललेलं आहे. तिचं घरच बदललेलं आहे. त्याच्यामुळे तिच्या आई-वडिलांचा विषय येतच नाही. हा येतो ना, आम्ही कसं आमच्या आई-वडिलांचं घर सोडून आलो. मग तुला तुझ्या आई-वडिलांचं घर सोडायला काय हरकत आहे? गंमत अशी आहे, की तुला दान केलेलं आहे. मुलाला दान केलेलं आहे का? आई-वडिलांचा अधिकार मुलीवर कधी, जेव्हा ते दानच करणार नाही. समजलं? विधिवत कन्यादान विधी असतो विवाहामध्ये, आणि ते जर कन्यादान तुम्ही केलेलं आहे, केलेलं नाहीये कन्यादान, तर आहे तुमचा अधिकार. काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा पाहिजे तेव्हा मुलीला उचला आणि घरी घेऊन जा. पण जर तुम्ही दान केलेलं आहे, तर दान केलेली वस्तू तुम्ही घेऊ शकत नाही परत. आणि ते सगळ्यात मोठं पाप आहे. आणि सर्वश्रेष्ठ दानमध्ये कन्यादान आहे. आणि ते तुम्ही दान केलेलं घरी घेऊन जाताय, म्हणजे तुमच्यापेक्षा पापी कोण? पाखंडी कोण? कोणी नाही. आणि तुम्ही म्हणाल, की आम्ही काय बिघडलं बुवा? काय तुमचा प्रॉब्लेम. मग तुम्ही जर म्हणत असाल, की बाबा आमच्या मुलीला तिथं त्रास आहे, तर तोही पाप तुमचंच आहे. का? तुम्ही लोभापोटी पैसे बघून, प्रॉपर्टी बघून तिथं लग्न केलेलं आहे. मुलाचा स्वभाव, कुटुंबाचा स्वभाव बघून लग्न केलेलं आहे का? नाही. याच्यापेक्षा अजून पाप तुमचं जास्तच आहे. वरतून तुम्ही थाटामाटात लग्न लावलंय, ते पाप अजून वेगळं. समजलं का? कर्मयोगी आणि लोभयोगी, मोहयोगी मधला फरक आहे हा. फार मोठं गहन आहे कर्मयोगी राहणं. आणि कन्यादान जर जगातलं सर्वश्रेष्ठ दान आहे, बलिदानानंतर, तर तुमच्यापेक्षा मोठा पापी कोण? कारण दिलेलं दान परत घेतलं जात नाही, आणि जो दिलेलं दान परत घेतो, त्याचं आयुष्य कधीही सुरळीत चालूच शकत नाही. हे इंटरेस्टिंग आहे.
एक तर तुम्हाला जर परत घ्यायचं आहे तर ते देऊ नये. दिलाय तर परत घेऊ नये. आणि जर तुम्ही चांगल्या व्यक्तीला दान करून जर ते रिटर्न घेत आहात, तर त्याच्यापेक्षा मोठं पाप तर अजून काहीच नाही. खरं तर त्याच्यामध्ये तुम्ही रिटर्न घेताय हेच मोठं पाप आहे. ते तुम्ही कोणाला दिलेलं आहे तरी रिटर्न घेताय तर हे मोठं पाप आहे. पण जर तुम्ही उत्तम व्यक्तीला दिलेलं आहे आणि रिटर्न घेताय, तर ते महापाप. आणि अशा व्यक्तीला आयुष्यामध्ये कोणत्याही सुखसुविधेचा लाभ होत नाही. कारण अहंकारीच व्यक्ती असं करू शकतो. कोण करू शकतो? आणि त्याचा अहंकारच त्याचा विनाश. काही लोकांनी प्रेमाला दान करून रिटर्न घेतलाय. तो तुम्हाला सांगतो ज्यांनी ज्यांनी रिटर्न घेतलेलं आहे ना, त्यांचं आयुष्य चेक करा तुम्ही काय चालू आहे त्यांच्या आयुष्यात. भांडून रिटर्न गेलाय, दिलंच कशाला? आणि मी तर कसं आहे लगेच, "घे रे, उद्या घेण्याच्या ऐवजी आज घे. जा अजून पापात जा, नरकात जा, मला काय करायचं?" एवढं समजावून सांगून जर तेच आपल्याला नरकच भोगायचं आहे तर काय करायचं? नाही. त्यांचे आयुष्य चेक करा तुम्ही काय चालू आहे त्यांच्या आयुष्यात. स्थिरता नाही मिळणार कधीच. आणि जे अहंकार ठेवून हे केलेलं आहे, ज्या पैशांचा माज आहे, ज्या संपत्तीचा माज आहे, त्याचं सुख अजिबातच भेटणार. अजिबातच नाही. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, कोणत्या संताकडे जा, कोणत्या देवाकडे जा, कोणत्या मंदिरात जा, नाही भेटणार. सुख शांतीच नाही भेटणार. काहीच नाही भेटणार. चॅलेंज आहे माझं. येस. म्हणजे शुभम आहे की स्वाभिमान आणि अहंकार यातील फरक काय? खूप फरक आहे. खूप मोठा फरक आहे. स्वाभिमानामध्ये व्यक्ती स्वकेंद्रित असतो. अहंकारामध्ये तो दुसऱ्यांना नीच दाखवत असतो, दुसऱ्यांना छोटं दाखवत असतो. मी किती श्रेष्ठ आहे, मी किती हुशार आहे, मी किती हे आहे, असं दाखवत राहतो. आणि स्वाभिमानामध्ये त्याचं जे रिअल आहे, त्याच्याबद्दल तो स्टक असतो. स्थिर असतो त्याच्यामध्ये. हा फरक आहे देवी. तो दुसऱ्याला कमी नाही लेखत. स्वाभिमानी व्यक्ती दुसऱ्याला कमी लेखत नाही. स्वतःला मोठं लेखण्यासाठी तो दुसऱ्याला नीच नाही दाखवत. दुसऱ्याला छोटं नाही दाखवत तो. अहंकारी व्यक्ती स्वतःला उच्च लेखण्यासाठी दुसऱ्याला छोटं दाखवतो. दुसऱ्याला नीच दाखवतो. हा फरक आहे. आणि स्वाभिमानी व्यक्तीला जर कोणी हे केलं, टीच केलं किंवा त्रास दिला, तर तो करून दाखवतो. अहंकारी व्यक्ती करून नाही दाखवत, अहंकारी व्यक्ती समोरच्याचा नाश करतो. फरक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादा विद्यार्थी फेल झाला. तर तो लोकांना दोष नाही देत बसणं. म्हणजे लोक त्याला ताणे मारतील, हे करतील, ते करतील. ज्यांच्यामुळे फेल झाला समजा, तर त्याला काही नाही करणार. तो स्वाभिमान त्याचा कसा आहे, मी पास होऊन दाखवणार. हो. तो याचं जस्टिफिकेशन नाही देणार की सगळेच फेल झाले, मग पेपरच कठीण होता, मग बाकीचे पण तर फेल झाले, मग मलाच का म्हणताय, असं नाही. तो अभ्यास करेल, भेटेल, पास होऊन दाखवेल. है ना? धन्यवाद. हां. धन्यवाद. तो स्वतःला हुशार दाखवण्यासाठी दुसऱ्याला मठ्ठ नाही दाखवणार. स्वाभिमानी व्यक्ती. अहंकारी व्यक्ती स्वतःला हुशार दाखवण्यासाठी दुसऱ्याला मठ्ठ दाखवतो. हा डिफरन्स. हे तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल कन्यादान रिटर्न जर तुम्ही घेता आहात, त्याच्यापेक्षा मोठा दोष नाहीये. तुमच्या वांशिक दोष आहे तो. बरं का? आणि माझं हे स्टेटमेंट अनेक लोकांना त्रासदायक ठरू शकतं. म्हणून मी आजपर्यंत दिलं नाही. पण शक्ती गीताच आहे ना. प्रश्न आलाय तर सांगितलं. प्रश्नावर उत्तर दिलं मी. खूप मोठा विषय आहे हा.
महादेव क्षमा करत नाहीत. चंद्राची स्टोरी आहे. प्रजापतीनं स्वतःच्या जावयाला क्षमा केलं नाही. त्यानं पोरगीला घरी नाही आणलं. नीट लक्षात घ्या. तो एवढा मोठा राजा होता, तो मुलीला घरी आणून तिला वाढवू शकत होता. त्याने घरी नाही आणलं पोरगीला. त्याने जावयाला दंडित केलं. याचं प्रजापतीनं स्वतःच्या अधिकारांचा पदाचा गैरवापर केला का? अजिबात नाही. प्रजापतीनं चंद्राला बोलवलं, चंद्राला विचारलं, की अरे बाबा, मी तर माझ्या 27 मुली तुला दिलेल्या आहेत. तू 27 मुलींशी लग्न केलं आहे आणि तू एकाशीच जर प्रेम ठेवत असेल आणि बाकीच्यांना जर तू दुय्यम दर्जा देत असेल किंवा दुर्लक्ष करत असेल, तर हे योग्य आहे का? चंद्र म्हणतो मला एकावरतीच प्रेम आहे. मग प्रजापती म्हणतो तू लग्न काय केलं? एकीशीच केलं असतं. मग प्रजापती त्याला चान्स देतो, की नाही बाबा, तू बाकीच्या तू तुझा धर्म आहे, पती धर्म आहे. तू तुझ्या जितक्या पत्न्या आहेत त्यांना समान समान दृष्टिकोनातून बघ, समान प्रेम कर. असं प्रजापती दक्षाचं म्हणणं होतं. आणि चंद्र ते करायला तयार नव्हता. याचा अर्थ प्रजापती काय त्या बाकीच्या मुलींना घरी नाही घेऊन आले. त्यांनी काय केलं? चंद्राला दंडित केलं. चंद्राला दंडित केलं. चंद्राला दंडित केल्यामुळे नवग्रहामधला एक ग्रह, तोही सगळ्यात महत्वाचा ग्रह चंद्र. ज्योतिष शास्त्रामध्ये चंद्राशिवाय काही होत नाही. तुमची राशी पण चंद्र राशीच बघितली जाते, कारण चंद्र भाग्याचा कारक मानला जातो. आणि चंद्र मनाचा कारक आहे. तर पुऱ्या दुनियेचं मन खलास होणार, आउट ऑफ कंट्रोल होणार. तो चंद्र, पण प्रजापती ऐकत नाही. आणि मग महादेवांच्या याच्यामध्ये जाते हे केस. महादेव तर निपक्षी आहे. महादेव म्हणतात नाही, काही क्षमा नाही, काही नाही. प्रजापती योग्य आहे. आणि त्या काळामध्ये प्रजापती महादेवाचं बनत नसतं. म्हणजे महादेवांना तर काही घेणं देणं नाही. प्रजापती महादेवांना शिव्या देत असतो, त्रास देत असतो, जे काय करत असतो. तर सगळे देवता समजवतात महादेवांना, अरे प्रजापती तर ऑलरेडी तुझ्या खिलाफ आहे, तू असं काय करतो? मी असं काय करतो? किंवा म्हणतात जे योग्य आहे ते योग्य आहे. तो शत्रू मानत असला, काय मानत असला, तो विषय वेगळा आहे, पण त्याचं इथं योग्य आहे. त्याने लग्न नाही करायला पाहिजे होतं, जर त्याला ते मान्य नव्हतं. तो इथं काय आहे? इथं भगवान शिव चंद्राला क्षमा करत नाही, पण जगत कल्याणासाठी, नीट लक्षात घ्या, पण जगत कल्याणासाठी त्याला अभयदान नक्की देता म्हणून ते डोक्यावरती ठेवतात. प्रजापतीचा शाप अजूनही चंद्रावर लागू होतोय. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत त्याचा नाश होतो. पण महादेवाच्या आशीर्वादाने इथून पुन्हा जीवन प्राप्त होतं. असा खेळ आहे ना हा जगाला, म्हणून चंदा मामा म्हटलं जातं. लहानपणानं बघ बे चंदा मामा. ती स्टोरी काय ऐकवली जाते? की प्रत्येकाच्या लक्षात राहावं, की काय घटना आहे ती. की मग मामांनी असं केलं आणि खरंच तो हे पाप कोणाचं आहे? ज्याचं पाप आहे त्याने भोगावं आणि त्याला भोगावं लागतंच. तुम्ही जर म्हणाल, आता तिच्यामध्ये बाकीचे समजवत असतात प्रजापतीला, "अरे याच्यामुळे तुझ्या मुली विधवा होतील." प्रजापती दक्षाची बायको स्वतः समजवत राहते, "अरे याच्यामुळे आपलंच नुकसान आहे, आपल्याच मुली विधवा होतील." प्रजापती म्हणतो, "झाल्या तर झाल्या विधवा, अशाही कोणत्या चांगल्या जगतायत त्या." मग प्रजापती दक्षाची बायको म्हणते, "पण मग आपली रोहिणी तर आनंदात जगते ना." मग प्रजापती म्हणतो, "एका मुलीसाठी मी 26 मुलीचं बलिदान देऊ का?" आणि हे रोहिणीला पण समजायला पाहिजे. त्या तिच्याच बहिणी आहे ना या सगळ्या, की नाही? ती स्वतःच एवढी मदमस्त झाली ना, बहिणींना विसरली, तर कसं काय योग्य आहे का हे? नाही योग्य आहे. तर असा तो विषय. चूक आपली आहे, आपण निस्तारणं गरजेचं.
म्हणून ते काय सोपी गोष्ट नाही. इव्हन आताचे मुलं मुली लग्नाला तयार नसणं किंवा संसार करायला तयार नसणं हे पाप सुद्धा आई वडिलांचंच आहे. कारण पितृऋण मातृऋण ते पूर्णच करत नाहीये. पितृऋण मातृऋण काय आहे? सग- ते पूर्ण करत नाहीये. तर हे घरदाराचा सुखी संसार जगू शकत नाही. सगळा खेळ आहे एकमेकांवर अवलंबून. हे कर्म सिद्धांत ज्याला समजलं तोच योग्य मार्गावरती चालू शकतो. आणि मग माणूस म्हणतो मी कोणाचं काय बिघाडलं? तू सगळं बिघाडून आलाय. अजून काय बिघाडायचं बाकी नाही. ते दोष लागतीलच ना, आणि प्रत्येक दोष पूजापाठनं थोडी खतम होणार आहे. तसं झालं असतं तर काय ना झालं असतं. प्रत्येक कर्माला वेगळं कर्म करणं गरजेचं आहे. नाहीतर पुरी दुनियाच पूजापाठ करते. काय फायदा होतोय? आहे काही फायदा? थोडं बळ मिळतं एवढंच, बाकी काही नाही. महायोगीजी, तुम्ही काल त्या पुढच्या वाक्याचं उत्तर काय आहे की आकर्षण विकर्षण या शक्तीची सुंदर समता, जिथे सत्यगुण आणि आनंद स्थान तिथे मी नेहमी प्रगट, असं महादेवी म्हणतात. ते काय? समता म्हणजे काय? समत्व बुद्धी. नाही, म्हणजे आकर्षण बुवा हा विकर्षण चांगला समजा. आहे म्हणून मला हा आवडतो म्हणून मी याचं कल्याण करेन, हा आवडत नाही म्हणून याचं कल्याण करणार नाही. तर याच्यात समत्व आहे का? नाही. आता प्रजापती दक्षाची जी मी स्टोरी सांगितली ते हे एकदम लागू होते. तो समदृष्टीने सगळ्यांना बघत होता. सगळ्या मुलींना समदृष्टीने बघत होता. त्याने जर चंद्राला माफ केलं असतं तर बाकीच्या 26 मुलींचं काय झालं असतं? मग तिथे सत्यगुण आणि आनंद स्थान असताना महादेवी विराजमान येस, असतात. येस. शक्ती लागते ना या गोष्टीसाठी. मला सांगा, प्रजापती दक्षानं जे केलं त्याच्यासाठी केवढ्या सामर्थ्याची गरज आहे. कारण आजूबाजूचे त्याला काय समजवता आहे, बाकीचं काय करता, आणि तिथं दक्षाचा अहंकार नव्हता हां. हे इंटरेस्टिंग गोष्ट. पण सतीचं लग्न लावताना दक्षाचा अहंकार होता. पण ह्या 27 मुलींच्या बाबतीत त्याचा अहंकार अजिबात नव्हता. तो निपक्षपणे सगळं करत होता आणि म्हणून महादेव त्याच्या सोबत होते. कारण महादेव समत्व बघतात. हे पण समत्वाचा अर्थ झाला. आकर्षण विकर्षण. महादेवांनी त्याला विकर्षित नाही केलं दक्षाला. तो असेल, शत्रू असेल, एका गोष्टीसाठी असेल, पण तो योग्य आहे, तर त्याला माझा सपोर्ट आहे. हे आहे समता. म्हणजे एखाद्याशी शत्रुत्व असणं हा भाग वेगळा आहे. पण त्याच्या चांगल्या कर्मावरती तुम्ही स्तुती न करणं, हा पक्षपात आहे. तिथे आपण विकर्षण करतो का? मग ती चूक असते. चूक असते. आता जसं श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर लक्ष्मणाला सांगितलं, की तू रावणाकडून राजनीती शिक. हे काय आहे? समत्व भाव आहे रामाचा. आणि रावणाने सुद्धा लक्ष्मणाला शिकवलं, तर रावणाची पण मी तेवढी स्तुती करेन. की मरताना लक्ष्मणाला तो शिकवून गेला, त्याने शत्रुभाव ठेवला नाही. सो रावणाची पण मी पर्सनली मी तारीफ करेन. कारण रावणाने ते योग्य कर्म केलं. त्याने शत्रुत्व ठेवून त्याला शिकवलं नाही असं नाही. त्याने त्याला पूर्ण शिक्षण दिलं राजनीतीचं मरताना. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. शत्रुत्व नाही बघितलं तिथे रावणाने. तो एक ब्राह्मण होता. रावण कोण होता? एक ब्राह्मण होता. ब्राह्मण आणि राक्षसीचं कॉम्बिनेशन होतं. त्याचे वडील ब्राह्मण. ब्राह्मण म्हणजे महर्षी होते. आई राक्षस.
दोघांचं कॉम्बिनेशन. पण वडील धर्म आहे ना, आईच्या धर्माला थोडी आहे. आई तर या कुलात आली ना. मग धर्म काय आहे? एका विद्वानाचा जर कोणी शिकायला आलेला आहे, तर त्याला शिकवणं हा आपला धर्म आहे. समजलं? मग तो शत्रूचा पक्षातला असला तरी त्याला ज्ञान देणं आपलं कर्तव्य आहे. तिथं रावण योग्य होता. त्याला त्याची स्तुती मिळालीच पाहिजे त्या ठिकाणी. ही याला म्हणतात समभाव, समत्व भाव. समभाववालाच कर्मयोगी असतो. तोच कर्मयोगी असतो, नाही तर तो कुठं? कर्मयोगी तोच बनू शकतो ना, ज्याच्यात समत्व बुद्धी आहे. समत्व बुद्धीवालाच योग्य कर्मयोगी बनू शकतो. समत्व बुद्धी कृष्णाने दुर्योधनालाही मदत केली ना अर्जुनालाही मदत केली. समत्व बुद्धी आहे ही. का मदत केली? तर कोणत्या नात्याने मदत केली? एक संबंधी म्हणून मदत केली. संबंधी होते ना ते. दुर्योधनाची मुलगी कृष्णाच्या मुलाला देण्यात आलेली होती. सो ते कोण होते? व्याही म्हणता का त्याला मराठीत? येस. हो. संबंधी किंवा व्याही. हां. तर तो संबंधी म्हणून तिथं मदत मागायला आलेला होता. तर कृष्णाने संबंधी म्हणून मदत केली. हे लक्षात घ्या. खरं तर ते त्याच्या अपोजमध्ये होते. स्वतःची सेना आणि स्वतःला त्यांनी डिस्ट्रिब्यूट केलं. चला मी आणि सेना काय निवडायचं तू निवड. आणि स्वतःच्या सेनेचा नाश केला. कर्मयोगी असा असतो. इंटरेस्टिंग आहे हे. आहे की नाही? तिथं कृष्णाने हे नाही बघितलं की मी माझी सेना का देऊ? कारण सिंहासन तर असंही धर्मराज युधिष्ठिरला भेटणार आहे. कर्मयोगी कृष्णाने काही सत्ता प्राप्तीसाठी नाही केलं, ते धर्मासाठी केलं, जगाच्या कल्याणासाठी केलं. कृष्ण स्वतः बी राज्यावर बसू शकत होते, सिंहासनावर बसले नाही. धर्मराज युधिष्ठिरला बसवलं. समत्व बुद्धी. नेते महायुगी सेनेची काय चूक होती? सेनेची चूक होती ना. सेनेची हे चूक होती की त्यांनी नोकरी सोडली नाही. त्यांनी नोकरी करणं हा त्यांचा धर्म होता ना. ते धर्म कसे सोडतील? कृष्णाची नोकरी करायची का दुर्योधनाची नोकरी करायची हा प्रश्न हो, आहे. हो. मालक हो, हो. बदलला ना भाई. जेव्हा दुर्योधनाकडे गेले तेव्हा त्यांनी नोकरी सोडायला पाहिजे होती. हम्म. तेव्हा काही लोकांनी नोकरी सोडली तर ते मेले नाही ना. पण कृष्णांनी सांगितलं होतं ना की इकडे जा. कृष्णांनी सांगितलं आता मी तुमचा मालक नाहीये, आता हा मालक आहे. हो, हो. जा असं आता नाही मालक सांगितलं. बदलल्यानंतर तुम्हाला त्याच्याजवळ राहायचं का नाही? आता कृष्णाला जर तुम्ही फॉलो करताय तर कृष्णाच्या विरोधात तुम्ही युद्धाला उभे राहणार आहे ना, तर हे तुमची विवेक बुद्धी पाहिजे ना, की तुम्ही उभं राहायचं की नाही राहायचं. बरोबर. कृष्ण तर म्हणेल मी दिलं. आता वो त्यांची मर्जी, ते नोकरीवर राहतील नाही राहतील मी काय करणार. हो. दिल्यानंतर निर्णय बदलायला पाहिजे. हां. हां. मला सांगा आता सुमन देवी, तुम्ही समजा माझ्याकडे जॉब करता. उदाहरणार्थ. आज सगळं व्यवस्थित चालू आहे. मी आता म्हटलं, की बाबा मी माझी कंपनी विकली. आता ते किशोररावांना दिली. आता किशोररावांकडून जर तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला माहिती आहे आ बेल मुझे मार होणार आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे? सुमन देवी? सोडायला पाहिजे. पण महायुगीत आता तुम्ही सांगताय तिथे करायला काम पाहिजे म्हटल्यावर तिथे थोडं अडकळते ना. मी सोडायलाच नाही. पाहिजे. अरे मी कंपनी हां. विकली. कंपनी विकली हा वेगळा भाग. पण तुम्ही तिकडून तुम्ही हे करा हा एक वेगळा भाग येतोय. नाही ना, तेच तर. नाही. हां. हां, कसं काय कृष्णाच्या विरोधात आहे ना तुम्ही. हां. तुमच्या लक्षात येत तिकडे गेल्यानंतर आपण याला कृष्णाच्या विरुद्धच होतो. याच्यासाठीच विवेक बुद्धी लागते. समजलं देवी? हां. तुम्ही कृष्णाच्या अधर्माच्या पक्षात चाललात ना. हो. कृष्णाने काय सांगितलं सेनेला, भाई आजपासून मी काही तुमचा मालक नाहीये, हा मालक आहे. आता तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं. आता तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं. त्यातल्या सगळ्याच लोकांनी काही दुर्योधनाकडे गेले आणि सोडल्या नोकऱ्या.
आणि नोकरी सोडणारा काय तो कोणती कंपनी चेंज करू शकतो. ते जॉब आहे ना. सेना म्हणजे जॉब आहे. त्यांना त्याचे तनखा दिली जाते. तनखा दिली जाते. हां. नाही का? हो. सिंपल आहे, फंडा आहे. अरे सुमन देवी, लोक देव बदलून टाकतात रातोरात. तुम्ही मालक नाही बदलू शकत. लोक देवाला सोडून टाकतात रातोरात. तुम्ही मालकाला नाही सोडू. नवीन मालकाला नाही सोडू शकत. ज्याच्याशी नातंच बनलं नाही त्याला काय घट्ट पकडून धरायचं. नाही का? मला ते म्हणायचं नाही. मी त्याला एक क्षणात सोडू शकतोय. पण एक असतं ना, की एखादी व्यक्ती म्हणजे ज्याला आपण खरोखर मानतो, त्या व्यक्तीनं आपल्याला म्हणजे इकडे कर असं सांगणे म्हणजे मला नेमकं कळत नाही फरक काय आहे? नाही. आता त्यांनी बरोबर आहे सांगितलंच तुमचं. नाही. त्यांनी सांगितलं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण कृष्णाने हे नाही सांगितलं, की तुम्ही त्यांच्या सांगितलं नाही. पक्षात लढा. हं. कृष्णानं सेनेला हे नाही सांगितलं, की तुम्ही शत्रू पक्षासोबत लढा. कृष्णाने काय सांगितलं, आजपासून मी तुमचा सेनापती नाही. आजपासून हा तुमचा सेनापती. सगळेजण तुमच्या असं स्पष्ट झालं असेल तर ठीक आहे. नाहीतर मग तुम्ही इकडून लढा रे म्हटलं तर नाही. स्पष्टच आहे ना. म्हणून तर काही लोकांनी युद्धात भाग घेतला नव्हता. सेनेतल्या बऱ्याच लोकांनी युद्धात भाग घेतलेलाच नव्हता. तिच्यात कृष्णाचा स्वतःचा सख्खा भाऊ होता, ज्याने पण युद्धात भाग नाही घेतला. हो. बलराम. आलं लक्षात तुमच्या? कृष्णाचे मोठे बंधू बलराम, त्यांनी कुठे युद्धात भाग घेतला. पण कसं आहे ना, चर्चा फक्त मोठ्या लोकांची होते. सेनेची काय चर्चा होणार आहे? हां? हो. सर्जिकल स्ट्राईक कोण केली? तर मोदीने केली. आता मोदी का तिथे गेलता बंदूक घेऊन सर्जिकल स्ट्राईक करायला? सैन्य होतं ते. तर सैन्याचा गवगवा झाला का? तुम्हाला ते नाही. 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 सर्जिकल स्ट्राईक कोणी केली? मोदींनी केली. मोदीजींनी. त्याचा काय संबंध त्याचा? राजा काहीच म्हणून. नसतो. राजा म्हणून संबंध आहे. राजा म्हणून समज. असा तो विषय. म्हणून समज. राजा म्हणून संबंध आहे. कारण त्याच्या आदेशावरती झालं ना. येस. हां. अर्थात ते त्यांच्या आदेशावरती सुद्धा नाही. त्यांनी तर स्पष्ट आदेश दिले होते, की तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. माझ्या आदेशाची वाट बघू नका. यस. जिथे जी परिस्थिती राहील तसं तुम्ही करा. आमच्याकडनं काय आदेश आहेत याची तुम्ही अपेक्षा करू नका. इतके स्पष्ट आदेश होते. पण मग क्रेडिट कोणाला भेटलं? हां, शेवटी क्रेडिट तर जाणारच आहे ना. तर तेवढं तर होणारच. मग तेच मला म्हणायचं आहे, की तिथं सैन्यांनी स्वतःचे डिसिजन घेतले ना. येस. सैन्याचं स्वतःचं डिसिजन होतं. मग त्याच्यामुळे सैन्य मरणार का जिवंत राहणार हे कोणाची जबाबदारी आहे? ती सैन्याची जबाबदारी आहे. त्यांनी तो सैन्याची. निर्णय घ्यावा. सैन्याची जबाबदारी. पंथाचे. भावना आणि कर्तव्य याच्यामध्ये गल्लत नको आहे. येस, करेक्ट. 100%. कारण भावनामध्ये पण गल्लत होण्याची गरज नाहीये. भावना नेमकी काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे, तर गल्लत होणारच. कृष्णाप्रती समर्पण आहे आपलं, की सेनेप्रती समर्पण आहे? कृष्णाप्रती समर्पण आहे, तर कृष्णाने ते सैन्य तिकडे दिलं, तरी कृष्ण कोणत्या पक्षात उभा आहे? बरोबर. समर्पण कोणाप्रती आहे? जॉबच्या प्रती आहे की कृष्णाच्या प्रती आहे? मी आता तुम्हाला दुसऱ्या शब्दात विचारतो. तुमचं समर्पण माझ्या प्रती आहे की प्रेमालय प्रती आहे? प्रेमालय जर दुसऱ्याच्या हातात आहे, तर तुम्ही कोणाच्या प्रती समर्पण करणार? प्रेमालयच्या की माझ्या? चला, कृष्णाचं जाऊ द्या, समजत नसेल तर. सुमनदेवी, माझा विचार. हां, तुमच्या प्रती मग आता मी संस्था उघडली आहे, संस्था दुसऱ्याच्या अधीन आहे, संस्था दुसरा व्यक्ती चालवतो आहे आणि त्यांनी सांगितलं, की नाही प्रेमालय महायोगींचा आहे, तर तुम्हाला असं वागावं लागेल. तर तुमचं समर्पण त्यांच्या प्रती आहे की माझ्या प्रती? तुमच्या प्रतीच राहणार. झाला निर्णय? प्रति नाही. निर्णय झाला का? की मी झाला. प्रेमालयमध्ये जायचं की महायोगींच्या पक्षात जायचं? हो, झाला. झाला ना? हो. प्रेमालयचं भांडण झालं, तर तेव्हाही प्रेमालय माझ्या ताब्यात नव्हतं. सगळ्यांच्या माहितीसाठी नाही, आज सांगतो. आपण जिथे आलोय, ज्यासाठी आलोय ती व्यक्ती नसेल तर आजही प्रेमालय माझ्या ताब्यात नाहीये. विषय निघाला म्हणून सांगतो. तेव्हाही नव्हतं, आजही नाहीये. पण दोष मलाच लागणार. लोक कोणावर ठेवणार? माझ्यावरती. पण आपलं समर्पण कोणाप्रती आहे हे समजणं गरजेचं.
कृष्णाच्या प्रती आहे, सैन्याच्या प्रती आहे. म्हणून मी माझं उदाहरण समजण्यासाठी सांगतोय. तुमचं समर्पण माझ्या प्रती आहे की प्रेमाला याच्या? मी म्हटलं की प्रेमाला मी आता दुसऱ्याला दिलं, तर तुम्ही दुसरीकडे जाणार की माझ्याकडे राहणार? नाही जाणार दुसरीकडे. तुमचं बरं. जाणार. झालं, संपला विषय. क्लिअरिटी आपल्याला असली की विषय संपत नाही. पण तुम्ही जाणार नाही म्हणून बाकीचे जाणार नाही असं आहे का? नाही, नाही. गेले ना, जातील जाणारे ना. गेले. हो. जाणारे गेले की नाही? हो, त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा. मग तेच आहे ना. आता मग ते भोगायचं जे आहे ते काय चूक आहे, हा जो तुमचा प्रश्न होता तो समजला का तुम्हाला काय चूक आहे? हो, समजलं. म्हणजे मला सैन्याची असं वाटत प्रतिभा आहे होतं तर ही की चूक आहे. त्यांनी निवडलं कोणाला? जुन्या मालकाला की नवीन मालकाला? दुर्योधन. नवीन मालकाला. जुन्या मालकाला की नवीन मालकाला? नवीन मालकाला. मग नवीन मालकाला निवडाल तर त्याचे भोग तर भोगावे लागतील. आता प्रेमालयाचे नवीन मालक कोण आहे ते पण सांगून टाका. नाही, नाही. जुने मालक माहितीये का तुम्हाला? जे अनेक लोकांना घेऊन पळाले ते जुने मालक. जुन्या मालकांविषयी तर माहिती आहे ना? आजचे मला काय म्हणायचं आहे, जुन्या मालकाविषयी तर माहिती आहे ना, जे घेऊन माहिती पळाले. 40-50 लोक घेऊन पळालेल्या मालकांना तर माहिती आहे ना तुम्हाला? संपला विषय. डिफरन्स आता उदाहरणासाठी सांगितलं ना. शेवटी तुम्ही साथ कोणाचा देता आहे, कोणासोबत राहता आहे, कशासाठी राहता आहे, ही विवेक बुद्धी माणसाची स्वतःची आहे. परिणाम त्याचे भोगावे लागतात. पण दोष कोणाला जाईल? कृष्णाने दिलं. कृष्णाला दिलं नाही, कृष्णाने क्लिअरली सांगितलं. निवड कोणाची आहे? सेनेची. ती स्वतःची. सेनेची निवड. आता किशोर साहेब, गुरु मी आहे की जो पळवून घेऊन गेला तो गुरु आहे? म्हणजे गुरु नेमका कोणाचा कोण गुरु आहे? म्हणजे मी गुरु होतो का? जे पळून गेले लोक त्यांचा मी खरोखर गुरु होतो का? नाही. जे टिकले त्यांचाच गुरु होतो ना. ऍक्च्युअल मध्ये दिसायला काय दिसतंय हा वेगळा पार्ट आहे, पण ओरिजिनॅलिटी मध्ये काय आहे हे तर प्रत्यक्ष प्रकट होतं ना. प्रत्येकाचं पितळ उघडं पडतंच. लहानपणी तुम्ही ती कहाणी ऐकली असेल. एक गाढव आहे ना, वाघाची कातडी घालून फिरत असतं. आणि असं वाघ समजून फिरत असतं, लोकांना घाबरवत असतं. मी वाघ आहे, मी वाघ आहे. एका दिवशी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये फोडतं डरकाळी. डरकाळी फोडल्यानंतर लोकांच्या लक्षात येतं, अरे हे तर वाघ आणि गाढव आहे. तेच लोक धुवून काढतात मग त्याला. समजलं ना? अशी गत आहे. त्याच्यामुळे आपल्याला नाटक करणारी लोक ना ओरिजिनल लोकांमधला फरक कळणं आपलं कर्तव्य. ते समजणं गरजेचं. आता मध्यंतरी एका ग्रुपवरती काय चाललं होतं. काहीतरी चाललं होतं. त्यातले काही लोक त्या ग्रुपमध्ये होते. तर साईड तुम्ही कोणाची घेताय? त्याच्यावर दिसतं की तुमचं समर्पण कोणाप्रती आहे, नाही का? तुम्ही अयोग्यला सुद्धा योग्य म्हणत असाल, तर तुम्ही साईड कोणाची घेताय? आणि योग्यला योग्य, अयोग्यला अयोग्य हा जो डिफरन्स आहे, ही एक सूक्ष्म लकीर आहे. त्याच्यावरती तो खेळ आहे. त्याच्यावरून ते लक्षात येतं. पाहणारा तर शांत बसलेला असतो. नाही का? तो हे फार इंटरेस्टिंग आहे. कर्म जबरदस्त विषय आहे. आणि कर्म ज्याला कळलं ना, त्याचं आयुष्य सुंदर आहे. तुम्हाला सांगतो, एक मोठी नाव सुद्धा एका छोट्याशा छिद्राने आहे ना डुबते. एक छोटंसं छिद्र माणसाला डुबवतं. तुम्ही म्हणाल मी 100 चांगले कर्म केले, एकच तर खराब कर्म केलं. जरा ते एकच खराब कर्म आहे ना तुझ्या 100 कर्माला डुबवतं. समजलं? त्याच्यामुळे कर्म सिद्धांत नीट समजून घेणं गरजेचं आहे. सत्य, धर्म, न्याय
याच्यावरती तुम्ही तोलणं बरोबर आहे. आणि खूप सुंदर प्रश्न विचारला सुमन देवी. खरंच सैन्याची काय गलती नाही का? आता सर्जिकल स्ट्राईक करताना जे सैन्य मेलं, गलती कोणाची होती सांगा? सैन्याचे म्हणायचे. नाही नाही आता ते आदेशाचे धनी होते ना, त्यामुळे त्यांची गलती नव्हती. ते मेले त्यांची गलती नाही. त्यांनी त्यांना आदेशित केलं की हे करा आणि मग तिथे अपयश येतं ते त्यांच्या नाही, ते चुकीचं कधी होईल की जे शस्त्र साठा वगैरे ज्या सुखसुविधा त्यांना हव्यात त्या जर नाही दिल्या तर कोणाचा दोष आहे? हा तुम्ही त्यांच्या संरक्षणाची हमी देत नाहीत आणि त्यांना म्हणता तुम्ही पुढे लढा, तुमच्याजवळ तू असो सांगतो तिथे ते खरा. आणि जर तुम्ही त्यांनी बलिदान दिलं आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा तुम्ही करत नाहीये, त्यांचं पालन पोषण करत नाहीये, तर याचं पाप कोणाला लागेल? ते तर त्याने घेतातच पाठवलं त्यांना ना. तिकडे. हा, त्याची आदेश जबाबदारी देणाऱ्याला आहे. लागेल. कोणाला लागेल? आदेश देणाऱ्याला लागेल. आदेश देणारा हो. सगळं पाप आदेश देणाऱ्याला लागेल, कारण आदेश देणाऱ्याची ही कर्तव्य कर्म आहे की जर या लढाईमध्ये त्या व्यक्तीला काही झालं तर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी माझी. समजलं? आणि आजही मिलिटरी मधल्या रक्षणकर्त्या फॅमिलीला फार खेटर खावी लागते. तो एक खूप मोठं पाप आहे. ज्या व्यक्तीनं आपल्या जीवाची पर्वा न करता देशाच्या कल्याणासाठी हे केलं. भलाही तो नोकरी करत असेल. आणि त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेणं आदेश देणाऱ्याचं कर्तव्य आहे. आणि जर तो त्या सत्तेमध्ये राहत नसेल तरी सुद्धा ते त्याचंच कर्तव्य आहे. आणि आदेश त्यानं दिला होता ना. तो म्हणेल माझी सत्ता गेली, मी काय करू? तुला कोणी सांगितलं होतं ना रिकामे काम करा? प्रॉमिस कोणी केलं? आदेश देणाऱ्याने. मग नाही करायचं प्रॉमिस. भाई तुम्हाला जायचं असेल तर जा, तुमच्या परिवाराची माझी काही जबाबदारी नाही. मग ते ठरवतील काय करायचं काय नाही करायचं. लक्षात येतंय? कर्म समजणं फार फार म्हणजे सूक्ष्म आहे ते. आपण इथे थांबूया, उद्याच्या दिवशी भेटू.